पूजा परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सरांचं भरपूर सारं स्वागत करते आहे। आवरलेलं आहे माझं, संध्याकाळची वेळ झालेली, सायंकाळची वेळ झालेली आहे दिवे लागण्याची। वृद्ध असं काही खेळायला गेलेलं नाही आहे, कारण आम्हाला जायचं आहे आता मंदिरात। मंदिरातनं जाऊन येणार आहे। भाजीपाला पूर्ण संपलेला आहे, तो आणायचा आहे आणि थोडंसं किरकोळ सामान पण आणायचं आहे, त्यामुळे वृद्ध थांबलेला आहे। नाहीतर त्याची संध्याकाळची वेळ तो जातच असतो त्याच्या मित्रमैत्रिणींकडं, तर त्यामुळं गेलेला नाही आहे। तर सामान आणल्यानंतर आज शक्यतो मिसळ करायचा प्लॅन आहे, कारण हृदवला आज मिसळ हवी आहे। तो म्हटला चपाती भाजीनं कंटाळा आलेला आहे, त्यामुळं हृदवला मिसळ खायची। आता बघू काय काय होते प्लॅनिंग। माझ्या डोक्यात होता ॲक्च्युली कटवडा करायचा, पण बघूयात, अजून काही ठरलेलं नाही आहे तसं। ह्याला जर हृदूला मिसळच खायची असेल तर काय करणार, कोल्हापुरी झणझणीत मिसळच करेन। बघूयात, ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघितलात तर तुमच्या लक्षात येईल पुढं मी काय करणार आहे। मी स्वतः कन्फ्यूज आहे की काय करायचं, पण हृदवची इच्छा असेल तर ते करावं लागणारच आहे। आणि हो, अजून एक तुम्हाला तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची होती। 15 ऑगस्ट जवळ आलेलं आहे, तर 15 ऑगस्टच्या निमित्तानं हृदवचं आणखीन एका गोष्टीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। त्याच्या म्हणजे प्रत्येक शाळातून बघा, म्हणजे आम्ही पण लहान असताना शाळांमधून एक ग्रुप तयार केलेला जायचा, म्हणजे देशभक्तीपर गीतांसाठी पुढं उभारून ग्रुप असतो बघा, तसं पुढं उभारून ग्रुप मुलांचा केलेला आहे। त्यात हृदवचं सिलेक्शन झालेलं आहे आणि हृदवचं प्रिपरेशन झालेलं आहे त्या गाण्याचं, संपूर्ण गाण्याचं। यांच्या वर्गातले जवळजवळ 7-8 जण आहेत। हृदव, कुठलं म्हणणार आहेस तू गाणं? झेंडा आमचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान। बघ, आता वेळ न दवडता पटकन आवरते, झटकन जाऊन येते आणि मग तुम्हाला भेटते। आणि बघू, दर्शनाची सुरुवात बाप्पांपासून। आता पुढे भोलेनाथांचं दर्शन घेऊयात। माझं दर्शन खूप छान झालं, फक्त श्रावण महिना असल्यामुळे खूप सारी महादेव मंदिरामध्ये गर्दी होती। हे कोल्हापुरातलं रावणेश्वर मंदिर, जे की शिवाजी स्टेडियम एरियात आहे। खूप प्राचीन हे मंदिर आहे। तिथे आमचं एकंदरीत पूजा खूप सुंदर मांडलेली होती। मला फार आवडली ही पूजा, आणि जरी गर्दी असली तरीही दर्शन खूप उत्तम प्रकारे झालेलं होतं। इथे आमचं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो। आता इथे गणपती पाहायला आलेलो आहे, कारण हृदव इथं मला खूप हट्ट करायला लागला की आई आपण आतमध्ये जाऊन गणपती बघूयात। वेगवेगळ्या मूर्ती, खूप आकर्षक इथं मूर्ती होत्या। मंदिराच्या पलीकडंच हे शॉप होतं। गणपतीचे डिझाईन्स पाहायला आलो आम्ही, आणि ही मूर्ती मला खूप छान वाटली। मूर्तीच्या मागे महालक्ष्मीसुद्धा आहे, पाहू शकताय, मी तुम्हाला जरा डिटेलमध्ये दाखवलं। आणि ही मूर्ती हृदवला खूप आवडली, ही मूर्ती सगळ्यात महत्त्वाचं। आणि बाकीचे मी तुम्हाला वेगवेगळे गणपती बाप्पा दाखवते। इकडच्या साईडला लालबागचा राजा आपल्याला पाहायला मिळेल। वेगवेगळे सुबक असे गणपती खूप छान होते। आणि पुढं गेल्यानंतर आम्ही एक गणपती बघितला, इतका सुंदर होता, ते मी तुम्हाला दाखवीनच, पण तुम्ही पण पाहू शकताय गणपती बाप्पा वेगवेगळे। आणि हा जो गणपती बाप्पा आहे ना, हा मी तुम्हाला म्हणत होते नॉट फॉर अ सेल असं त्यांनी लावलेलं, पण इतकी कलाकारी सुंदर होती ना, अप्रतिम बरं का, अप्रतिम। एवढं म्हणजे कलाकुसरीनं हे कामकाज केलं ना, मला प्रचंड आवडलं। आणि ह्या गणपतीचं जे वस्त्र आहे ते तुम्ही पाहू शकताय, मी हात लावून बघितलं, इतकं मलमलीचं मस्त होतं ना। आता तुम्हाला इथं मी दाखवते आहे की मी सोलकढी आणलेली आहे आणि ओला मसाला आणलेला आहे, जे की त्या ओल्या मसाल्याचा मला कट करायचा आहे। आता याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये ओला मसाला खूप छान मिळतो, अप्रतिम मिळतो। तेल घातलेलं आहे कढईमध्ये, तो ओला मसाला चांगला फ्राय करून घेतलेला आहे। त्यात मी हळद टाकलेली आहे, कोमट पाणी साईडला ठेवलेलं होतं, तिखट घातले, कांदा लसूण तिखट, साधं तिखट। त्याच्यानंतर बाकीचे मसाले काही घातलेले नाहीत, पाणी ओतलं जे गरम झालेलं होतं, आणि मीठ चवीपुरतं घातलं, वरनं कोथिंबीर गार्निश केली, आणि खूप सुंदर असा वड्याचा कट बनलेला आहे। आणि गोल गरगरीत मी वडे आणलेले होते, वडापाव म्हणजे वडे फक्त आणलेले होते। कोल्हापूरमध्ये खूप मस्त असे मोठे मोठे गबगबीत वडे मिळतात। आणि फायनली मिसळीचा प्रोग्राम आमचा कॅन्सल झाला, लेट झाला, त्यामुळं कटवड्याचाच प्रोग्राम केलेला आहे। मस्तपैकी ताट मी लावलेलं आहे कटवड्याचं, तर मंडळी तुम्ही बघू शकताय साईडला सोलकढी, ब्रेड आणि कटवडा, तर या तुम्ही सुद्धा कटवडा खायला। तर माझं आत्ता जेवण खाण सगळं झालेलं आहे, आवरलेलं आहे। म्हटलं आत्ता जरा एक 5 मिनिटं तुमच्याशी बोलूया, 2-5 मिनिटं।
सगळं झाल्यानंतर, कारण मगाशी यायला काय झालं, मला खूप लेट झाला ॲक्च्युली. 8:30 ही माझी जेवायची आमची टायमिंग आहे, पण जवळजवळ मी आज 8:15ला घरी आले. यायला लेट झाला कारण महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक खूप होतं गावामध्ये आणि मंदिरामध्ये पण गर्दी भरपूर होती, तुम्ही पाहिलं असेल. आणि तिथून पुढं रुद्धवनं काय काय हट्ट केला हे मी सांगितलेलं आहे, परत मी रिपीट करत नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला लेट झाल्या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटमध्ये गेले मी भाजी आणायला, पण भाज्यांचं काय झालं, भाज्या म्हणजे मला एकच मिळाली. कारण मला जिथं हवं होतं, जिथं मी नेहमीच्या ठिकाणी जाते तिथं गेले नाही, दुसरीकडे गेले. ट्रॅफिक असल्यामुळं म्हटलं तिथं नको जायला, दुसरीकडे जाऊ. तर भाजी मी एकच घेतली, बाकी भाज्या काही मी घेतल्या नाहीत. आता उद्या आमच्या घराजवळ पण मंडई आहे, तिथं फिरत फिरत जाईन मी आणि मग तिथं घेईन. मग रुद्धवची फेवरेट भाजी कोबी घेतलेली आहे, त्याला कोबी प्रचंड आवडते, तर कोबी घेतलेली आहे. आणि हो, सांगायचं राहिलं, येता येता आईकडे गेले आणि रुद्धव तिथंच राहिला. काय झाला प्रॉब्लेम, उद्या मला एका ठिकाणी बाहेर जायचं आहे, तर त्याला शाळेमध्ये कोण सोडणार कोण आणणार असा प्रॉब्लेम होत होता. ॲक्च्युली लावलेली आहे रिक्षा, पण रिक्षा मामा त्या साईडला, आईच्या साईडलाच जात नाहीत, आई जिथं राहते तिथं जात नाहीत. तर त्यामुळं रुद्धवला आणणार कोण सोडणार कोण हा मोठा प्रॉब्लेम झाला. आणि मला रुद्धवच्या शाळेच्या टायमिंगमध्येच ते काम लागलेलं आहे, तर त्यावेळेसच मला जायला लागणार आहे, त्यामुळे मी जाणार आहे. त्यामुळं रुद्धवला मी म्हटलेलं होतं की उद्या मॉर्निंगला मी तुला आईकडे सोडते, आजीकडं. तर तो म्हटला नाही, हट्ट करायला लागला. म्हटलं ठीक आहे, राहा बाबा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं रुद्धव राहिला तिथे. आणि स्पेशली ज्याच्यासाठी मी बेत केलेला होता तो तिथं राहिल्यामुळं जरा माझा मूड ऑफ झालेला आहे. आणि मी मगाशी म्हटल्यासारखं त्याला खायची होती मिसळ, तर कटवडा झालेला आहे तो. एनिवेज, मी आता ब्लॉगचा इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हो, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, खरेदी म्हणजे अशी दुसरी तिसरी काही खरेदी केलेली नाही, किरकोळ सामान वगैरे घेतलेलं आहे. तर चला, मी जास्त बडबडायला लागले की कधी एकदा माझे बोलणं संपतच नाही माझं, मला आवडतं तसंही बोलायला. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि गुड नाईट. आणि हो, जे कोणी माझ्या नवीन चॅनलवरती बघत असतील तर त्यांनी प्लीज त्या मंडळींनी सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत माझे व्हिडिओ शेअर करा. आणि हो, लाईकचं तर बटन बनतंच.